गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश चावले आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण वर्तुळ या प्रकरणातील सराव संच 3.3 अभ्यासणार आहोत आणि तो अभ्यासण्यापूर्वी आपण काही बेसिक कन्सेप्ट जाणून घेऊया। तर चला मग, आपल्याला इथे एक वर्तुळ दिसत आहे, ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि इथे रेखा ओए आणि रेखा ओबी जोडलेला आहे आणि या वर्तुळाच्या त्रिज्या आहे। या त्रिज्यामुळे इथे एक कोन तयार झालेला आहे। या कोणाला केंद्रीय कोन असे म्हणतात। याला का बरं केंद्रीय कोन असे म्हणायचं? कारण या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे या कोणाला केंद्रीय कोन असे म्हणतात। आणि केंद्रीय कोनाचे माप कोन एओबी या केंद्रीय कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढे असते। आता कोन एओबी ने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे? तर कंस AXB, मेजर कंस AXB एवढे असते। तर आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की केंद्रीय कोनाचं माप हे कशाच्या एवढे असते? तर केंद्रीय कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढे असते। हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर AXB हा लघु कंस आहे आणि AYB हा विशाल कंस आहे। जर आपल्याला विशाल कंसाचे माप काढायचे असेल तर काय करावं लागते? तर विशाल कंसाचे माप काढण्यासाठी आपल्याला पूर्ण वर्तुळ कंसाचे माप माहिती पाहिजे। पूर्ण वर्तुळ कंसाचे माप हे 360 असते। तर आता आपल्याला विशाल कंसाचे माप काढण्यासाठी 360 अंशामधून लघु कंसाचे माप वजा करावे लागते। तर मग आता इथे आपण विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप। आता या ठिकाणी विशाल कंस कोणता आहे आणि लघु कंस कोणता आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। तर इथे AYB हा विशाल कंस आहे आणि AXB हा लघु कंस आहे। या ठिकाणी आपण विशाल कंसाचं माप म्हणजे मेजर कंस AYB चे माप ठेवायचं आणि या ठिकाणी बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप म्हणजे कंस AXB चे माप ठेवायचे। अशा पद्धतीने 360 मधून लघु कंसाचे माप जर वजा केले तर आपल्याला विशाल कंसाचे माप काढता येईल। त्यानंतर येते ही आकृती, ही कशाची आहे? ही वृत्तछेदिका। या वृत्तछेदिका या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जात आहे आणि यामुळे या वर्तुळाचे दोन समान भाग झाले आहे आणि या समान भागाला काय म्हणतात? अर्धवर्तुळ कंस। आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते। इथे मेजर कंस AYB आणि मेजर कंस AXB हे काय? हे अर्धवर्तुळ कंस आहे। अर्धवर्तुळ कंस आहे आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते। हे आपण लक्षात ठेवायचे आहे। आपल्याला या ठिकाणी आता दोन गोष्टी शिकायला मिळाल्या। कोणती? की केंद्रीय कोन AOB केंद्रीय कोनाचे माप हे संगत लघु कंसाच्या मापा एवढे असते आणि विशाल कंसाचे माप काढण्यासाठी आपल्याला पूर्ण वर्तुळ कंसाच्या मापामधून ते वजा करायचे असते। संगत लघु कंसाचे माप वजा करायचे असते। त्याचप्रमाणे इथे आपल्याला वृत्तछेदिका दिली। या वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले, समान भाग झाले आणि या अर्धवर्तुळाला, या समान भागाला अर्धवर्तुळाचे म्हणतात आणि अर्धवर्तुळाचे माप हे 180 अंश असते। यानंतर आपण तिसरा मुद्दा घेऊया। आता आपण तिसरा मुद्दा बघूया। या ठिकाणी या वर्तुळामध्ये जीवा AB एकरूप जीवा PQ आहे। जर जीवा एकाच वर्तुळातील जीवा एकरूप असेल तर त्यांनी
त्यांचे जे संगत कंस आहे हे सुद्धा एकरूप असतात. तर आपण इथे काय लिहू शकतो, जर जीवा ए बी एकरूप जीवा पी क्यू असेल तर त्यांचे जे कंस आहे संगत कंस ए एक्स बी एकरूप मेजर कंस पी वाय क्यू असते. जीवा एकरूप असेल तर त्यांचे जे संगत कंस आहे हे सुद्धा एकरूप असते. याच्या उलट जर कंस जर एकरूप असेल तर त्यांच्या संगत जीवा एकरूप असते, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर एका वर्तुळावर असे जर बिंदू दिलेले असेल, अनेक बिंदू दिले असेल आणि आपल्याला दोन कंसाची बेरीज करायची असेल आणि तिथे एखादा बिंदू सामायिक असेल तर त्याची बेरीज कशी करायची. समजा मेजर कंस ए बी सी या कंस आणि दुसरा कंस आहे मेजर कंस सी डी ई, या दोन कंसाची आपल्याला बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला सी हा बिंदू सामायिक दिसत आहे, त्यामुळे याची बेरीज कशी होईल, कंस ए सी ई अशा या पद्धतीने. म्हणून मेजर कंस ए सी ई याची बेरीज अशी होईल. हे 4 गुणधर्म आपल्याला 4 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. याचाच वापर करून सराव संच 3.3 आपल्याला सोडवायचा आहे. सराव संच 3.3 मधलं पहिलं उदाहरण बघू. या उदाहरणामध्ये काय म्हटलंय की आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत. कोन ईसीएफ चे माप 70 अंश म्हणजे ह्या कोनाचे माप 70 अंश दिलेले आहे. कंस डीजीएफ चे माप 200 अंश म्हणजे डीजीएफ या कंसाचं माप आपल्याला 200 अंश दिलेला आहे. तर कंस डी म्हणजे हा कंस आणि कंस डीएफ म्हणजे हा कंस, या दोन कंसाचा माप आपल्याला कळायचा आहे. तर इथे आपल्याला केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे आणि कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून आपल्याला ईएफ या कंसाचं माप काढता येईल. म्हणजे कंसाच्या मापाची व्याख्या काय म्हणते की लघु कंसाचे माप हे केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. आणि त्यानंतर याचं माप माहित होईल, या कंसाचं माप माहिती आहे, या कंसाचं माप माहिती आहे, डी या कंसाचं माप माहिती करण्यासाठी आपण तिन्ही कंसाची बेरीज करू. तर चला मग कोन आपल्याला दिलं काय, कोन ई सी एफ बरोबर 70 अंश दिलेला आहे. मग आता आपण मेजर कंस ईएफ चं माप 70 अंश लिहू. कशावरून, कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून पण लिहू शकतो असं. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, डी काढायचा आहे. तर आपल्याला कंस डी काढण्यासाठी आपल्याला पूर्ण वर्तुळ कंसाचे माप माहिती पाहिजे. ते किती असते, 360 अंश. म्हणून पूर्ण वर्तुळ कंसाचे माप हे 360 अंश असते. म्हणून आपण तिन्ही कंसाची बेरीज घेऊ. म्हणजेच मेजर कंस डी अधिक मेजर कंस ईएफ अधिक मेजर कंस डीजीएफ, तिन्ही कंसाची मापाची बेरीज 360 अंश. आपल्याला मेजर कंस डी काढायचा आहे. म्हणून जसं तसं मेजर कंस ईएफ चा माप 70 अंश आहे अधिक मेजर कंस डीजीएफ चा माप 200 अंश दिलेला आहे बरोबर 360. आता ह्या दोन कंसाच्या मापाची बेरीज करू. म्हणजेच 360 अंश वजा 270, हे 270 इकडे आलं वजा होईल. आणि इथे काय, याची बेरीज वजाबाकी केली तर 90 अंश. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो की मेजर कंस डी बरोबर 90 अंश. हेच आपल्याला हे काढायचं. त्यानंतर आपल्याला डीएफ चे माप काढायचं आहे. आता आपल्याला या कंसाचं माप माहिती झालं, हे 90 अंश आहे.
तर आता डीएफचं माप करण्यासाठी आपण या कंसाची आणि या कंसाची बेरीज करू. म्हणून कंस मेजर कंस DEF बरोबर मेजर कंस डी अधिक मेजर कंस EF या दोघांची बेरीज करू. तर आपल्याला इथं डीचं माप 90 अंश मिळालं, EFचं 70 अंश आहे, याची बेरीज 160 अंश. म्हणून मेजर कंस DEF बरोबर 160 अंश. हे कशावरून काढलं? हा कोणता गुणधर्म आहे? कंसाच्या बेरजेचा गुणधर्म. तर इथे आपण कंसामध्ये लिहून देऊ. कंसाच्या बेरजेचा गुणधर्म, यावरून आपण असं लिहिलं. अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण झालं. आता आपण दुसरं उदाहरण सोडूया. आपण दुसरं उदाहरण बघू. या उदाहरणामध्ये काय म्हटले की आकृतीमध्ये त्रिकोण QRS समभुज आहे. तर दाखवा की कंस RS, कंस QS आणि कंस QR हे एकरूप आहे. कंस QRS चे माप 240 अंश आपल्याला आहे असे सिद्ध करायचं आहे. तर आपल्याला पक्षामध्ये म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याला काय म्हटलंय की त्रिकोण QRS म्हणजे हा दिलेला त्रिकोण हा समभुज आहे. जर हा समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या तिन्ही बाजू कशा होईल? एकरूप होईल. म्हणून आपण सिद्धता देताना काय लिहू? सिद्धता. त्याला पक्षामध्ये काय दिलंय की त्रिकोण QRS समभुज. मग आता हे पक्षामध्ये दिलंय तर त्याच्या बाजू कशा होईल? म्हणजेच रेख QR एकरूप रेख RS एकरूप रेख QS. समभुज त्रिकोणाच्या बाजू आणि या बाजू त्रिकोणाच्या काय? या वर्तुळाच्या जीवा आहे. आणि या तिन्ही जीवा या एकरूप आहे. एकाच वर्तुळामध्ये एकरूप जीवांचे संगत कंस हे एकरूप असतात. म्हणून आपण काय लिहू शकतो की एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. जर एकाच वर्तुळातील जीवा एकरूप असेल तर त्याचे वर्तुळ संगत कंस सुद्धा एकरूप असतात. म्हणून आपण काय लिहू शकतो? कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. ठीक. त्यानंतर आपण काय लिहू? त्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचे? कंस QRS चे माप 240 आहे. QRS या कंसाचे माप आपल्याला 240 अंश आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू की तिन्ही जे कंस आहे या तिन्ही कंसाचं माप X आहे असं म्हणून आता हे झालं पहिल्याच. दुसऱ्याच मेजर कंस QR बरोबर मेजर कंस RS बरोबर मेजर कंस QS बरोबर X आहे असं मान. त्या कंसाचं माप X आहे असं आपण समजू. मग आता पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असते? पूर्ण वर्तुळ कंसाचे माप हे 360 अंश असते हे आपल्याला माहित आहे. मग ह्या तिन्ही कंसाची आपण बेरीज करू. म्हणून मेजर कंस QR अधिक मेजर कंस RS
अधिक मेजर कंस QS बरोबर 360 अंश. तर या तिन्ही याची बेरीज करू. x अधिक x बरोबर 360 अंश. तिन्ही याची बेरीज केली तर 3x येईल बरोबर 360 अंश. x बरोबर हे गुणाकारात आहे, तिकडे गेलं तर भागाकारात 360 म्हणजे 360 भागेला 3 ने जर भागलं तर x बरोबर किती 120 अंश. म्हणजेच प्रत्येक कंसाचे माप किती झाले 120 अंश झाले. म्हणून आता काय करू आपण कंस QRS चे माप काढू. मेजर कंस QRS बरोबर मेजर कंस QR अधिक मेजर कंस RS या दोन कंसाची आपण बेरीज करू. हा काय कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म. या गुणधर्मावरून आपण असं लिहू शकतो. तर इथे या कंसाचं माप x आहे आणि या कंसाचं माप x आहे. म्हणजे किती झाले 2x. आणि आपण x ची किंमत किती काढली होती 120 अंश. म्हणजेच आता मेजर कंस QRS चं माप किती झालं 240 अंश एवढा माप झाला. आणि हे आपण कशाने लिहिलं कंसाच्या बेरजेचा गुणधर्म. मापाचा बेरजेचा गुणधर्म. हे अशा पद्धतीने आपण हे दुसरं उदाहरण सोडवलेलं आहे. यानंतर आपण तिसरं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये काय म्हटलं की आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD म्हणजेच AB ही जीवा CD सोबत एकरूप आहे. तर सिद्ध करा कंस AC एकरूप कंस BD. म्हणजे हा कंस आणि हा कंस एकरूप आहे आपल्याला सिद्ध करायचा. मग आता आपल्याला इथे पक्षामध्ये काय लिहायचं. पक्षामध्ये इथे आपल्याला जीवा AB एकरूप जीवा CD हे पक्षामध्ये. साध्य काय करायचं आपल्याला कंस AC एकरूप कंस BD. सिद्धता देताना आपलं काय लिहायला लागेल की इथं आपल्याला काय दिलं पक्षामध्ये की जीवा AB एकरूप जीवा CD. आणि आपण काय पाहिलं की एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस हे एकरूप असतात. म्हणून आपण इथं काय लिहू शकतो एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणून आपण काय करू शकतो की कंस AB एकरूप कंस CD असं आपण लिहू शकतो. तर आता मेजर कंस AB बरोबर मेजर कंस CD हे तयार कसे झाले. मेजर कंस AB कसा तयार झाला कंस AC आणि कंस CB याची बेरीज झाली त्यामुळे कंस AB तयार झाला. आणि कंस CD कसा तयार झाला कंस CB आणि कंस BD याची बेरीज झाली तेव्हा ते कंस बनले. म्हणून याला आपण 1 नंबर देऊ. मग आता आपल्याला काय करावं लागेल मेजर कंस AB बरोबर काय करू मेजर कंस कोणत्या दोन याची बेरीज घ्यायची कंस AC अधिक मेजर कंस CB या दोन कंसाची बेरीज घेऊ. त्यानंतर मेजर कंस CD कसा तयार झाला कंस CB आणि BD या दोन कंसाची बेरीज झाली. मेजर कंस
सीबी अधिक मेजर कंस बीडी या दोन कंसाची बेरीज झाली। याला आपण 2 नंबर देऊ। आणि 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो की या दोन्ही कंसाला आपण खाली लिहू, म्हणून 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय लिहू शकतो की ये मेजर कंस एसी अधिक मेजर कंस सीबी बरोबर मेजर कंस सीडी अधिक मेजर कंस बीडी। तर यामध्ये आता काही कॉमन आहे का बघा, मेजर कंस एसी मेजर कंस सीबी, मेजर कंस सीबी इथे सीबी पाहिजे होतं, म्हणजे मेजर कंस सीबी आणि इथे मेजर कंस बीडी। आता सीबी कॉमन आहे पण कटेल, म्हणून काय राहील, म्हणून मेजर कंस एसी बरोबर मेजर कंस बीडी। आणि आपल्याला तेच सिद्ध करायचं होतं, म्हणून आपण काय लिहू शकतो की कंस एसी एकरूप कंस बीडी, तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।